मंडळी, चला तर मग स्वागत आहे. दुपारचे 12:30 वाजता आहेत आणि बाजारात जाऊन आले बघा. सकाळी 11:30 वाजेपर्यंत घरातली सगळी कामं आवरली आणि थेट बाजारात निघून गेले. आणि आता 12:30 वाजता आहेत, बाजार घेऊन घरी आलेला आहे. बाजारातून घरी जाऊन येईपर्यंत तासभर इकडे तिकडे कसा जातो काहीच कळत नाही. भाजीपाला सगळा संपला होता. फ्रीजचं दार उघडून बघितलं तर डोकं फिरायचं काम होतं, कारण फ्रीजमध्ये काहीच शिल्लक नव्हतं आणि भाजीला काय करायचं हे कळत नव्हतं. आणि कांदेही संपले होते. डाळी उसळ काही करायचं म्हटलं तर तेही प्रश्न, कारण टोमॅटो कांदा काही शिल्लक नाही. करायचं तरी काय माणसानं? तर चला, देवदर्शनासाठी बाहेर गेलो म्हटले की घरामध्ये फ्रीजमध्ये काही शिल्लक नसणारच आहे. सो चला, आज आठवडी बाजार होता तर बाजार घेऊन आलेले आहे आणि तेच आता सगळे इथे काढाकाढ सुरू आहे. आणि ना हा फ्लावर तुम्ही बघताय, हा फ्लावर ना 50 रुपयाचा आहे की नाही स्वस्त? तसा भाजीपाला खूप महाग झालेला आहे. आता तुम्ही बाजार केला असाल तर तुम्हाला सगळ्या भाज्यांचे दर काय झालेले आहेत नक्कीच माहिती झाला असणार आहे. तर डोक्याला हात लावण्याशिवाय काय पर्याय नाही आहे. जवळपास 500 रुपयांच्या वर हा भाजीपाला झालेला आहे. मी इथे हिशोब केलेला नाही आहे, पण अंदाजे तुम्हाला सांगते जवळपास 700-750 रुपये तर गेलेले असणारच आहेत गॅरंटीने. आणि सगळा भाजीपाला आणलेला आहे. मेथी भाज्या स्वस्त होत्या आणि खूप दिवसापासून आणलेल्या नव्हत्या, त्यामुळं आता हे स्वस्त म्हणायला काय 20 रुपयाला एक पेंडी दिलेली आहे. 3 पेंड्या आणल्यात, कारण बऱ्याच दिवसापासून मेथीची भाजी मी आणली नव्हती, कारण बाजारात जायचं झालंच नव्हतं. मागचे 2 आठवडे मी बाजारात गेलेच नव्हते. तर चला, आता सगळा भाजीपाला आणलाय, काढून सगळे ठेवते. आणि हे काढून सगळं भाजीपाला ज्या काही पालेभाज्या आहेत ते सगळे निवडून मग फ्रीजमध्ये ठेवत असते मी. आणि सगळे व्यवस्थित डब्यांमध्ये कंटेनरमध्ये भरून ठेवते, कारण आठवडा घालवायचा आहे ना. पुढचा आठवडा येईपर्यंत हा भाजीपाला चांगला टिकला पाहिजे. आणि रोज भाजीला काय करायचं. आणि बरं, हां आठवलं, हे बघा, आता ही हरभऱ्याची भाजी ही कितीला आणली असेल बरे? कमेंटमध्ये तुम्ही सांगा, तुमच्या भागामध्ये ही भाजी कशी पावशेर देत आहेत? तर ही आमच्या इथे ना 60 रुपयाला पावशेर मी आणलेली आहे आणि त्यामध्ये 1 रुपयाही कमी केलेला नाही आहे तरी. तर बघा, ही हरभऱ्याची भाजी ना दरवेळी महागच असते ती, त्यामुळे ना थोडी अशी कसरत मला करावी लागते कमी जास्त करण्यासाठी, कारण तेवढं बजेटही बसवायचं असतं ना घरचं. त्यामुळे आपण 5-10 रुपये कमी करण्यासाठी मार्जिन बघतच असतो. पण असं चला, आता तेही विकतात, शेतकरी वर्ग आहे आणि भाजीपाला त्यांनाही त्यांचा फायदा मिळायलाच हवा ना. आपण किती आपलं बजेट बघायचं, तर असू दे, त्यांचाही फायदा व्हायलाच पाहिजे. मग 60 रुपये तर 60 रुपये. मग यावेळी भाजी घेऊन टाकलीस. चला, मग तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा भेटूयात आपण असाच छानसा ब्लॉग घेऊन. तोपर्यंत तुम्ही ह्या ब्लॉगला लाईक करायला विसरू नका. बाय.